करवीर हायकर संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम काढण्यात आली। लहान मुलांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली। करवीर हायकर संस्थेतर्फे दरवर्षी पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेचं आयोजन केलं जातं। या वर्षीची मोहीम नुकतीच पार पडली। लहान मुलांपासून ते महिला आणि वृद्धांनाही या मोहिमेत त्यांच्या क्षमतेप्रमाणे सहभागी होता यावं यासाठी या मोहिमेचे 3 टप्पे करण्यात आले होते। त्यामध्ये पहिला टप्पा पन्हाळा ते पावनखिंड असा होता, दुसरा टप्पा खोतवाडी ते पावनखिंड तर तिसरा टप्पा माळवाडी ते पावनखिंड असा होता। या मोहिमेला पहाटे 4 वाजता नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली, तर दुसरा टप्पा सकाळी 7 वाजता खोतवाडीतून सुरू झाला आणि तिसरा टप्पा त्याच दिवशी सकाळी 10 वाजता माळवाडीतून सुरू झाला। तिन्ही टप्प्यातील सर्व मोहीमवीर दुपारी 3 वाजता पांढरपाणी इथं एकत्र आले आणि तिथून सर्वजण पावनखिंडीकडे रवाना झाले। पदभ्रमंती दरम्यान शिवछत्रपतींच्या जयघोषाच्या घोषणा देऊन दुर्गप्रेमींनी वातावरणात चैतन्य आणलं। सायंकाळी 5 वाजता पावनखिंडीत पूजन होऊन मोहिमेची सांगता झाली। या मोहिमेत तेजस सावेकर, दीपक सावेकर यांच्यासह करवीर हायकर्सचे पदाधिकारी आणि दुर्गप्रेमी सहभागी झाले होते।